लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरांनी संप पुकारलेला आपण पाहतो आहोत। हे 180 डॉक्टरांची संख्या आहे लातूरच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि रुग्णालयामध्ये जर आपण पाहिलं तर 180 डॉक्टर जे आहेत ते संपात उतरलेले आहेत। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत ज्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आपण जर लक्षात घेतलं तर या डॉक्टरांच्या संपाचा थेट परिणाम जो आहे तो रुग्णसेवेवर होतो आहे। लातूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर जी सीमावर्ती भागातले जे रुग्ण आहेत ते या रुग्णालयावर अवलंबून आहेत आणि डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर देखील परिणाम होतो आहे। नेमका या डॉक्टरांच्या काय मागण्या त्या जाणून घेणार आहोत। मला सांगा काय मागण्या आहेत तुमच्या आणि ज्यासाठी तुम्ही संपावर उतरले आहात? सर, माझं नाव डॉक्टर महेश हरिश्चंद्र हमन, मी माड प्रेसिडेंट लातूर VDGMCचा। आमची पहिली मागणी ही आहे सर की वेस्ट बेंगॉलमध्ये जे रेसिडेंट डॉक्टरवर अत्याचार झालेला आहे, या अत्याचाराबाबत अगेन्स्ट सुप्रीम कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही पूर्ण केस लढवल्या गेली पाहिजे। त्या झालेल्या डॉक्टर आणि त्यांच्या फॅमिलीला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। दुसरी मागणी ही आहे की सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट याचं अंमलबजावणी हे राज्य शासनाने केंद्र सरकाराकडे पाठवावं आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर या ॲक्टबद्दल ॲक्ट करावं। आणि तिसरी मागणी ही आहे की राज्य सरकारकडे की प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये ह्या घटना दर 2 महिन्याला दर आठवड्याला होत असतात। आजपर्यंत जेवढ्या घटना झाल्या या घटनांवर फक्त आणि फक्त कॅन्डल मार्च झाले, पण यावर कधी ॲक्शन झाली नाही। फक्त तात्पुरते उपाय झाले ज्याच्यावरती कधी अशी ॲक्शन झाली नाही की घडलेल्या घटनेचं कधी पुनरावरण झालं नाही, पण ते वारंवार होतच आलेलं आहे। तर याला थांबवण्यासाठी जी सिक्युरिटी आपण प्रोव्हाइड करतोय राज्य शासनाकडे प्रत्येक मेडिकल कॉलेजला, याची टॉप लेवलची सिक्युरिटी प्रोव्हाइड केली पाहिजे जेणेकरून ह्या घटना इथून पुढे झाल्या नाही पाहिजे। आणि समाजामध्ये जो मेसेज चुकीचा पोहोचलेला आहे की डॉक्टर हे आपल्याला फक्त सेवा देतात तर आमच्यावर अत्याचार का होत आहेत, हा एक आम्हाला प्रश्न विचारायचा की आम्ही काय कोणाचं वाईट केलंय का, आम्ही कोणाला काही कधी त्रास दिलाय का? आम्ही मरणाऱ्या लोकांना वाचवतो, जनतेची सेवा करतो, 24 तास 36 तास 50 तास आम्ही काम करतोय, मग आमच्यासोबतच का? आम्ही का हे सगळं भोगण्यासाठीच मागच्या 11 वर्षापासून शिक्षण घेतोय का? लातूर जिल्हा आहे, लातूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी 2,500 ते 3,000 विद्यार्थी डॉक्टर होतात, त्यामध्ये नाही म्हटलं तरी 1000 मुली आहेत। मी नांदेड जिल्ह्याचा आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये दरवर्षी 3,500 ते 4,000 विद्यार्थी डॉक्टर होतात, जिथं 1500 ते 2,000 मुलींची संख्या डॉक्टर होण्याची आहे। तर त्यांचे आई वडील आपल्याला हे पुढे फ्युचरमध्ये त्यांच्या मुलींसोबत झालं पाहिजे, हे होण्यासाठी डॉक्टर करतायत का, हा आम्हाला सरकारला प्रश्न आहे। सरकारने विचार करण्याची गरज आहे, डॉक्टरांची एवढी वाईट अवस्था कशामुळे झालेली आहे। आम्ही फक्त प्रोटेस्ट आज सायलेंट करतोय। जर आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही या प्रोटेस्टचा पुढे चलून अजून वाढ करण्याचा विचार करत आहोत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।